पत्रकारांनी सत्य परिस्थितीवर लिखाण करावे. कदम. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. सत्ताधारी यांना आमच्या बाजूने चांगले लिहावे तर विरोधकांना वाटते वाईट लिहावे, पण पत्रकारांनी सत्य परिस्थितीवर लिखाण करावे असे मला वाटते, असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर कराळे होते. यावेळी उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे, कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के, अजित चव्हाण, वनिषा कदम. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर कराळे होते. यावेळी उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे, कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के, सुजित चव्हाण, मनीषा कदम, सीमा देठे, सौरभ मुसमाडे, सुवर्णा कोठोळे, सतीश वाळुंज, पुष्पा तांबे, अमोल कदम, प्रकाश संसारे, सुजाता कदम, राजेंद्र लोखंडे, चंदाराणी गाडे, वसंत कदम, शरद खांदे, आशाताई चव्हाण, तुकाराम पठारे, शरद वाळुंज, संतोष चोळके आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार रफिक शेख व शिवाजी घाडगे यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा अभियंता निखिल नवले, स्वप्नील फड, भूषण नवाल, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पोकळे, तुषार सुपेकर, संभाजी वाळके, अभिषेक सुतावणे, गोरख भांगरे, कृष्णा महंकाळ, विजय साठे, सुदाम कडू आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश संसारे यांनी तर आभार प्रदर्शन रामदास म्हस्के यांनी केले. ज्यांचं लोकशाहीमध्ये सर्वात मोठं योगदान आहे असे सर्व त्यानंतर राष्ट्र समितीचे पत्रकार राजेंद्रजी परदेश, यानंतर आवाज जनतेचा या चॅनलचे पत्रकार तुमचे सत्कार झाले. आज खऱ्या अर्थानं ही नवनिर्माची बॉडी आहे, तिच्या माध्यमातून आज देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला आणि या माध्यमातून आज जवळपास 4 वर्षांनंतर आमच्या सर्व पत्रकार बांधवांना नगराध्यक्ष या नात्याने पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्येच सालाबादप्रमाणे आमच्या पत्रकार मित्रांना अपेक्षित होतं की काय काय कामं झाली ही आपल्याला माहिती मिळावी, परंतु आम्ही 4 वर्ष प्रशासकानंतर आज आलेलो आहोत. त्यामुळे पुढच्या काळात काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे याबाबत सकारात्मक चर्चा आमच्या सर्व पत्रकार बांधवांबरोबर झाली. यामध्ये स्ट्रीट लाईट असतील, देवळाली नगर परिषदेच्या हद्दीतले रस्त्यांचे प्रश्न असतील, पाणी पुरवठा योजना असेल आणि आरोग्य बाबतीतले विषय असतील, सफाईच्या बाबतीतले विषय असतील, यावरती खूप चांगल्या प्रकारे चर्चासत्र झालं. धन्यवाद. शेवटचे 2 वर्ष माझ्या मते ती सिस्टीम आपली बसली की 6 तारखेला बऱ्याच ठिकाणी बोलवलेलं असतं, तेव्हा पत्रकार वेळ देऊ शकत नाही किंवा काहीतरी यायचं धावपळीत जायचं, तर तो पत्रकार हा 6 तारखेच्या ऐवजी 1-2 दिवस नंतर आणि शक्यतो आपण ठरवल्याप्रमाणे वाद बघून असा साजरा करावा असं ठरलेलं होतं. परंतु दुर्दैवाने मध्यंतरीचा काही काळ असा गेला की कदाचित 15 वर्ष तुम्ही म्हटल्याप्रमाणे अध्यक्षदोष ठेवायचा होता, त्यामुळे 4 वर्ष घालावं लागले. कारण परत काही निवडणूक पालिकेची लढत होती, ही माझी शेवटची निवडणूक, मी परत नाही पालिकेची निवडणूक लढणार, लोकनियुक्त जरी आलं तरी लढणार. त्यामुळं आपल्या कार्यक्रमाला थोडी जी काही रूपरेषा आपण बसवली, जी काही सिस्टीम आपण बसवली होती, दुर्दैवाने त्याला थोडं वेगळं परत चित्र एकमेकाला आदेश देऊ शकत नाही, एकमेकावर टीका करू शकत नाही, परंतु 4थ्या स्तंभाला तो अधिकार आहे की या 3 स्तंभांना जागेवर ठेवण्यासाठी या स्तंभाचं काम चालतं. मग त्याला सगळे ते अधिकार घटनेने दिलेले आहेत. अभिव्यक्त स्वातंत्र्याच्या ठिकाणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. चुकीचं कोणी काम करत असेल तर त्याच्यावर टीका करण्याचं किंवा त्या दुरुस्त करण्यासाठी वृत्तपत्रातून त्यावर भाषण ओढण्याचा अधिकार घटनेने या स्तंभाला दिलेले आहे. अलीकडच्या काळात 4थ्या स्तंभाची अवस्था थोडीशी डगमगीत झालेली आहे असं म्हटलं जातं, परंतु मला असं आहे
आताच्या आपण ज्यांच्या म्हणजे दर्पणाच्या स्थापनेचा दिवस म्हणून महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. दर्पण काळ जे होते बाळ शास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, यात्रे, त्यांची पत्रकारिता आता राहिलेली असे खूप लोक म्हणतात, परंतु त्याच्यासारखे परिपक्व पत्रकारिता देवळाली प्रभागामध्ये अनेक असे एव्हिडन्स झाले असेल, असे घटना घडल्या असतील. त्या घटनात जर पत्रकाराची देवळालीतील पत्रकारिता जर परिपक्वता नसेल तर देवळालीचा 2 ते 3 वेळेस बेचैनाव झाल्यानंतर शहर दिसला असतात. या संयमाने या देवळाली शहरातील पत्रकारांनी पत्रकारिता केलेल्या आहे. मग भगवानचं प्रकरण असेल, खंडोबा मूर्तीचं प्रकरण असेल, अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये आपले ज्या स्वर्गीय जवानांच्या मुलाच्या ट्रॅक्टरचा मुलगा गेलेला असतो. अनेक घटनाचं पत्रकारांनी स्वतंत्र बातमी न देता आपण ही बातमी दिल्यानंतर त्याचा उद्या काय परिणाम होईल या अंकलच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून त्या गावाच्या दृष्टीने किंवा गावाच्या हिताचं काय, पत्रकारिता थोडी बाजूला ठेवून हिताचं काय हे पाहून पत्रकारिता बातम्या केल्या. याचा साथ पंडित हत्याकांड असेल, अशा अनेक प्रकरणामध्ये देवळाली प्रवराच्या पत्रकारांनी मॅच्युअर पत्रकारितेचं दर्शन करून दिलेलं. याचा साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आल्हाट.